युवकांचे प्रेरणास्थान, नवभारताची संकल्पना रचणारे योद्धा संन्यासी म्हणून आपल्या सर्वांना परिचित असलेले स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणीही या ठिकाणी नतमस्तक होतो। खऱ्या अर्थानं या देशाच्या तरुणाईला जागृत करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी केलं आणि भारतातल्या तरुणाईला सांगितलं की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुमचा इतिहास काय तो समजून घ्या, केवढा मोठा विचार तुम्ही जगाला दिला, देशाला दिला आणि आज तेच कार्य तुम्हाला जीवनामध्ये करायचं आहे, त्याकरता तयार व्हा, हा संदेश स्वामीजींनी या तरुणाईला दिला। आधुनिक भारताच्या निर्मितीकरता जो विचार स्वामीजींनी मांडला, विज्ञान आणि अध्यात्म याचा समेट घडला पाहिजे आणि अद्वैत वेदांतामध्ये वैज्ञानिक विचार मांडलेला आहे, तो वैज्ञानिक विचार आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ आपल्याला कसा करता येईल याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केला। जी पिढी पूर्णपणे पराजित मानसिकतेत होती त्या पिढीला राष्ट्रभक्ती काय असते आणि एक शाश्वत राष्ट्र कसं उभं करता येईल हे जर कोणी शिकवलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी शिकवलं। आणि म्हणून आजही या देशासमोर जे प्रश्न आहेत, जे आव्हान आहेत, या आव्हानाची उत्तर जर कोणाजवळ असतील तर ती स्वामीजींच्या विचारामध्ये आहे।